भांड्यांना लावलंय आणि ते फॅन्सी म्हणून विकले. 3:30 वाजलेत आणि बाहेर काहीतरी आवाज आलाय. कसा बसणार आहेस तू? सो हाय हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही बऱ्याच दिवसांनी आलो आहे कारण आम्हाला जागा, माईक, वेळ होता. आम्ही बऱ्याचदा शूट करायचा ट्राय केलं, बट आतमध्ये पसारा आणि आम्हाला स्पेसिफिक जागेचंच कारण आहे, कारण जागा नव्हती आम्हाला शूट करायला. त्यामुळे बरेच दिवस आम्ही शूट नाही केलं दोघांनी एकत्र. पण आता 4 दिवस आम्ही ठरवलंय की यूट्यूबसाठी 4 लगातार व्लॉग्स आणायचे आहेत, कारण आहेत कॉन्सेप्ट आहेत. आत्ता पण काय करू सुचत नव्हतं, पण म्हटलं काहीतरी करूया. मग मी किती मिनिटं घेतली असतील मी विचार करायला. मी काहीतरी सुचवलं आणि मग त्याच्यावर हिला सुचलं. ते तू काय सुचवलं? अरे म्हणजे मी असं म्हटलं की बाबा आपण काहीतरी गेम खेळू शकतो है ना. मग गेम वरनं हिला सुचलं. हा गेम आहे? हा म्हणजे तसंच काहीतरी चॅलेंज आहे पागल. हा चॅलेंज. तर मग मला मला स्वतःच कौतुक केलं. मला किती वेळात सुचलं. हाय हॅलो गाईज. मला किती वेळात सुचलं हे? एक तिसऱ्या मिनिटाला लगेच सुचलं. जाऊ दे, जास्त याच्यात वेळ न घालवता आम्ही सांगतो की आम्ही करणार आहोत. तुम्हाला थंबनेल मध्ये तर कळलंच असेल. तर आम्ही करणार आहोत प्राइस गेस करायचे. अभिने माझ्या प्रोडक्टचे, मी त्याला काही प्रोडक्ट दाखवणार. ऍक्च्युली प्रोडक्ट गेस करायला मी अभिला दिलं असतं, पण अभि फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करतो, त्यामुळे त्याला काही प्रोडक्ट्स ते स्वतः यूज करतात, त्यामुळे त्याला आयडिया आहे प्रोडक्ट बद्दल. पण त्याला ब्रँड आणि प्राइसिंग माहिती नाहीये, कारण त्याचे प्रोडक्ट त्याचा मेकअप आर्टिस्ट त्याचं नाव विसरले, दीपक घ्यायचा विकत, त्यामुळे त्याला काही आयडिया नाहीये. तर येस, व्हिडिओला सुरुवात करूया. मला माहिती आहे अभिला एकाची पण प्राइस नीट गेस करता येणार नाहीये, पण कदाचित त्याला अंदाज असेल प्राइजेसचा असं मला वाटतंय. पण जास्त या माणसाकडनं होप्स ठेवायलाच नको. मी होपलेस आहे माझ्या आयुष्यात. कारण तू जे प्रोडक्ट्स मागवतेस, खर्च करतेस, त्याचे मेल मला येतात, त्याच्यामुळे खर्च खूप होतो एवढं मला माहिती आहे. सो फक्त मला चला स्किन केअर वरून सुरू करूया आपण. ॲक्युरेट म्हणजे एक्झॅक्टली अमाऊंट माहित नाही. सो येस, पहिलं स्किन केअर. गावकर, हे माझे 2 आहेत टोनर आहेत. हे 2 पहिल्या टोनर पासून आपण स्टार्टिंग करूया. सो तुला प्राइस गेस करायची आहे. एक बेसिक हा थोडासा असा फॅन्सी वाटतो, म्हणजे ह्याचं पॅकेजिंग थोडंसं वेगळं आहे, फॅन्सी. आणि ह्याचं पॅकेजिंग ह्याच्यासारखं आहे. प्राइस बघितली आहे त्याने? प्राइस बघितली नाही? प्राइस बघितली. हे बघा, इथे प्राइस आहे. बघा, ठीक आहे, मी नाही बघितली. आई शपथ, ही तुम्ही रिवाइंड करून ह्याला झूम करून दाखवे ना, ह्याच्यासारखं आहे बघा, असा बोलता. आणि ह्याची पॅकेजिंग असं करून त्याने प्राइस बघितली. ओके, ठीक आहे. बघितलीस तू प्राइस? नाही, मी प्राइस नाही बघितली. मी एखादं चॅलेंज घेतलंय तर मी चॅलेंज सारखं घेतो. ठीक आहे, मी प्राइस नाही बघितली आणि मी नाही बघणार कुठल्याच प्रोडक्टची. ओके, नाहीतर मग माझ्या काय आहे ना. अरे नाही, खरंच. तर याचं मला म्हणजे एवढं मी सांगू शकतो की याच्यापेक्षा हे स्वस्त असू शकतं, कारण याचं पॅकेजिंग जरा थोडंसं एक नॉर्मल पॅकेजिंग आहे. म्हणजे ते ह्याच्यासारखं पतंजली सारखं पॅकेजिंग. शहनाज हुसेन आहे ते पागल. आपला इंडियन प्रोडक्ट आहे. हो, पतंजली पण इंडियन प्रोडक्टच आहे. अरे म्हणजे हा, तर एवढं सांगू शकतो की हे याच्यापेक्षा महाग असू शकतं. पण याचं प्राइस, ही एवढी बॉटल 500 रुपयाला वगैरे असू शकते. अरे तसं आहे रे, हे ह्याच्यापेक्षा महाग आहे ना, मग ह्याची प्राइस कशी 500 असू शकते? मग याची असेल 250-300 रुपये, असं 300 किंवा 400 फार तर.
गावकर हे 3000चं आहे आणि हे 750चं आहे. 500. पण हे 3000चं काय? पण दोन्ही एकच काम करतात ना. हो, दोन्ही मग एवढा फरक काय? पण हे आपला इंडियन आहे, यात रोज वगैरे रोज वॉटर आहे हे. आणि पण हे फक्त रोज वॉटर नाही, यामध्ये अजून बऱ्याच काय काय आहे. गुलाब जल आहे. ऍक्च्युली हे शहनाज हुसेन आहे ना, हे खूप जुना ब्रँड आहे हा. तुमच्या आईला वगैरे माहीत असेल हा ब्रँड. तर मी सध्या असं आपल्या इंडियन वातावरणानुसार वगैरे थोडे प्रोडक्ट यूज करायचं अचानक मला वाटलं. आणि शहनाज हुसेन बद्दल मी खूप ऐकलेलं, सो म्हणून मी त्यासाठी माझा आता सध्या मी हा टोनर यूज करते. बट येस, ही माझी बॉटल संपली. पण ते तुला जे काय वाटलंय ते अगदी करेक्ट वाटलंय. हे फालतू एकच काम करतं ते. 3500 बॉटल पण लहान आहे त्याच्यापेक्षा. 3500 तुला वाटलं ते करेक्ट वाटलंय, हेच वापर. अरे पण काय आहे ह्याच्यात? अरे ते तुला वाचता नाही येणार, ते आपल्या इंग्लिशमध्ये नाही लिहिलंय ते. तर आणि हे जे हे होतं ना, टोनर होतं ना, हे मी ऍक्च्युली ह्याच्यावरनं ऑर्डर केलेलं. मला ॲपचं नाव मी लिंकमध्ये देईन तुम्हाला. पण ह्याने खूप छान रिझल्ट आला. म्हणजे खूप खूप स्मूथ होते स्किन आणि खूप हायड्रेटिंग राहते. मी जसं म्हटलं माझी ड्राय स्किन आहे, सो मी हे थंडीत घेतलेलं आणि आता गरमीपर्यंत मी वापरते. एवढं संपलंय ते. आता मला परत मागवायचं झालं ना तर हे येतं. नाही मागवायचं परत, यांनी पण तीच स्किन अजून स्मूथ होणार. तर हे मागवायचं झालं तर हे कॅनडावरनं मागवावं लागतं. आणि ह्याची ऍक्च्युअल प्राइस 2500 आहे. पण हे मला मुंबईमध्ये जेव्हा ते ट्रान्सपोर्टच मला 3500ला पडलं. हे त्यामुळे 3500 ह्याचं हे मी 3500 म्हणाली. सो असं सगळं आहे. सो टोनर आपलं झालेलं आहे. पण पुढे जाऊया. बाई अजून बाकीचे प्रोडक्ट आहेत तुझं, इथंच काय टोनरलाच एवढं काय रिएक्ट झाला? पण पहिलाच प्रोडक्ट तू एवढं म्हणजे 3500चं वगैरे. हे अंडरआर्म रोलर आहे. अंडरआर्म्सना यूज करतात. सो तुला काय वाटतं? तू म्हणशील प्राइस वीज बघितली तर मी नाही बघत. असं दाखव. नाही असं बघू शकतो. रिओ डिओ. अच्छा, डिओ म्हणजे तसंच आहे ना. थोडस फॅन्सी वाटतंय मला ते. आणि बरं, हा इंडियन ब्रँड नाहीये. हा, ते रिओ डिओ वरनं कळलं मला. नसू शकतो तो इंडियन ब्रँड. तर येस, इंडियन ब्रँड नाहीये म्हणजे अर्थात तो महाग असणार. 1001 रुपयाला असेल ते. नाही, हे 1000 रुपयाला नाहीये. हे समथिंग मी शुअर नाहीये. थांब एक मिनिट, मी शुअर नाहीये. बट हे 1-2000चं वगैरे आहे. तुझा मोबाईल दे ना. सॉरी गाईज, सॉरी. पण हे ऍक्च्युअल थोडं हे कॉस्टली आहे, मला माहिती आहे. रिओ डिओ, कारण रिओ डिओचे प्रोडक्ट थोडे असतात महाग. आणि त्यात माझ्याकडे हे मोठंवालं आहे. हे काय अभ्यास नाही, काही नाही तुझा. डायरेक्ट येते उठून तोंड घेऊन. 1600. ठीक आहे, म्हणजे जवळपास होतो मी. 1000 रुपये सांगितलं मी. 1600 कुठे, 1000 रुपये कुठे? चलिये, 1600चं आहे हे रिओ डिओ. चला, काम करतं ना हे सगळं व्यवस्थित. म्हणजे तू पैसे खर्च करतेस एवढे, ते त्या गोष्टी ते काम करतायत ना व्यवस्थित. म्हणजे मारू का रे तुला? सो येस, सिरम. मी सिरम एकच यूज करते. मी दुसरं कुठलं वापरत नाही. तुम्ही माझे खूप आधीपासून व्लॉग बघत असाल तर माझं हे स्नेलचंच आहे फेस सिरम. मी बाकीचे सिरम हे 1000 रुपयाला नाही. हे 1000 रुपयाला नाहीये. मग 700 रुपयाला. झालं. किती रुपयाला आहे? ह्याची पण प्राइस माझ्या लक्षात नाही, पण हे पण महाग आहे. स्नेल 96. खूप लोक वापरतात म्हणून. 1300. म्हणजे 1000 रुपयाला 1300. म्हणजे 30,000 रुपये. सो येस, ह्याचा हा जवळपास होता. मी ह्याचे तुला मार्क्स देऊ शकते. अभि 1, मी 2 आहे.
तुम्हाला कळत असेल म्हणजे की 1000 रुपयाच्या वरती माझं गेस जात नाहीये, म्हणजे मी गेस नाही करू शकत कारण आपलं बजेट तो असतो ना, लिमिट ती असते. हे आय सिरम आहे अमिन्यूचं. एक असेल 200-250 रुपयाची ट्यूब, 400 रुपये फार फार तर ट्यूब असेल. येणारच काय रे, हे 400 रुपये बघतो. 1850. मी अजिबात पण खोटं त्याची नाही बोलत मोठी आहे. बॉटल 1850. नाही नाही नाही, हीच 1850. ती एवढीशी ट्यूब. चला त्यानंतर आपण मॉइश्चरायझर वर अरे येऊया. पण ती किती दिवस चालते पण ट्यूब? ती फार फार महिना. म्हणजे ती लावायची किती? आता हे मॉइश्चरायझर हे त्याला गेस करता येऊ शकतं कारण तो असतो येताना. म्हणजे हे 400 रुपये वगैरे. 400 रुपये नाही हे ज्ञानू. हे 200-300 रुपये नाही, हे 150 पण नाही, 130 ला वगैरे. हा 130 काय राईट गेस केलं मी. 130. मला भीती वाटायला लागली की तू 1000च्या खाली गोष्टी घेतेस की नाही. हे असेल 500 रुपये वगैरे. 250. गुड गुड. मॉइश्चरायझरवर मला आपल्या इंडियन प्रोडक्टवरच विश्वास आहे कारण मी त्याच्यावरच रिलाय करू शकते कारण आपल्या मुंबईतलं तापमान वगैरे एवढं फार असं नसतं की बापरे बापरे कायच फुटलीच एकदम. म्हणजे मी मनालीला गेलेली तेव्हा डेंजर स्किन झालेली, पण इथे नाही जास्त त्रास होत. फार फार तर काय इथे असं पांढरं पांढरं होतं बस. तर त्यामुळे हे मला 2 बेस्ट वाटतात. हां सॉरी. गुड गुड गुड. हां सो येस. सनस्क्रीन मी ही हायपेनची मी का घेतली मला माहिती नाही, पण मी अशीच एक एक्स्ट्रा म्हणून घेऊ. पण असं हे का घेतेस आणि तू? मला नाही आवडली, ऑनेस्टली सांगते मी की मला ही अजिबात आवडली नाही. त्याचं प्राइस असेल? ह्याचे प्रोडक्ट खूप सुंदर असतात. म्हणजे मी ह्याचं लिप बाम यूज करते, खूपच कमाल आहे याचं लिप बाम. बट हे सनस्क्रीन आहे हे वर्स्ट वाटलं मला कारण माझी ड्राय स्किन असून माझी स्किन एकदम थपथपीत ऑइली. मी तू लास्ट टाइम विचारत होतास ना, असं तेलकट का वाटतेस तू एवढी जास्त, तर हे लावलेलं मी आणि हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. म्हणजे ऑइली स्किनवाल्यांनी तर वापरूच नाहीये. म्हणजे मी ड्राय माझी स्किन आहे तर मी सांगतेय की हे वर्स्ट आहे. तर ऑइलीवाल्यांनी हिम्मतच करू नका हे घ्यायची विकत. असं सॉरी, हे का मी सांगते. तू प्राइस का तू रिव्ह्यू का देतेस? प्राइस गेस कर. सॉरी, हे एक असेल 2000 रुपये कारण मला ते नाही 2000 नाही, हे 550 वगैरे आहे. नाही 450. पण 450 रुपये घेऊन ती तू आता वापरणार नाहीयेस. अरे हा यार, नाही म्हणजे मेकअपच्या वरती पण खूपच एकदम स्वेटिंग होतं आणि वर्स्ट आहे. मी अशी ही एक असेल 550 रुपये. ही 550 नाहीये. याची प्राइस 1000 रुपये. नाही. ही माझी सनस्क्रीन महाग आहे आणि मी अनेक वर्ष 3-4 वर्ष झाले मी हीच सनस्क्रीन यूज करते. ही कॉन्स्टंटली माझी हीच वापरते मी सनस्क्रीन चेंज नाही करत. पण मला काय माहिती काय माझं हे, मी लिप बामवरनं मी जज केलं की ही सनस्क्रीन पण चांगली असेल, त्यामुळे मी आयपेनची घेतली. ह्याची प्राइस 1500 आहे या सनस्क्रीनची. अरे त्या एवढ्याशा बॉटल आहेत. जशाळा थांबा, मला हे ठेवू द्या सगळं आतमध्ये. सगळं अभिनच्या नादात. एवढी तर उन्हात तू फिरत पण नाहीस. 1500च्या वगैरे सनस्क्रीन आपण फक्त स्किन केअर बद्दल बोलतोय गावकर इथे. हो पण आता मी उद्यापासून तुला उन्हात उभा करणार आहे. 1500ची वापरते ती व्यवस्थित वापर. चल गेस कर. ही नाईट क्रीम आहे माझी, सेम अमिन्यूची. ही महाग असणार आहे जर तुला, मला पॅकेजिंग वरनं असं वाटतंय. तरी 2-2.5 हजार. गेस केलास यार, करेक्ट एकदम. हे तेवढंच प्राइस आहे याची. नाईट क्रीम 2650. आता मला कळलंय ही की ही म्हणजे किती पैसे खर्च करते एखाद्या गोष्टीवर. माझं म्हणणं आहे की आपली स्किन ही परत आपल्याला मिळत नाही,
त्यामुळे फालतूचे काहीतरी प्रोडक्ट यूज करायचे नसतात चेहऱ्यावर. त्यामुळे 4 पैसे गेलेले उत्तम, पण चांगलं यूज करायचं. हो मी काय हे माझ्या आईकडनं शिकली आहे मी. तिचे पण असे प्रोडक्ट चांगले असतात, लॅक्मेचे असतात सगळे. ती लॅक्मेवर रिलाय करते आपलं आयुष्य. हा परफ्यूम आहे, बॉडी मिस्ट, बॉडी क्युपिडचा. बॉटल एक इंडियन मेंटॅलिटी, बॉटल बघून प्राइस कळते. इंडियन असं नाही म्हणता ना पण. बॉडी मिस्ट आहे हे. ओके, हा असेल एक 600 ते 700 रुपयाचा. नाही, 1000 रुपयाचं आहे. हा 700-800 मला तसंच वाटलं. चला आता काढलाच आहे ते थोडा मारूया. नवीनच्या नवीन आहे, वापरलाच नाही मी, 2 महिने झाले. मला का मारतेस? कसं आहे? छान आहे, छान आहे. 1000 रुपये परफ्यूम वरती पैसे खर्च करायचे, कारण ह्या वापरणार ना तो, त्यामुळे ते खर्च करायचे. आणि माझं खर्च करण्यावर काय म्हणणं नाहीये, पण ते एवढीशी बॉटल, एक ट्यूब तू 2000ची आणि 2500ची घेते. सॉरी गाईज, थांबा, आपण थोडं हे करतोय, थांबतोय, कारण मी मेकअपचं सामानच आणलं नाही. चल, हा पाऊच कितीचा आहे गेस कर. काही खेळायचं म्हणून काही विचारायचं. हा पाऊच कितीचा आहे? हे तू दादर मार्केटवर नाही घेतलंय? नाही. मग कुठून घेतलाय का सांगू, मग तुला कळेल प्राइस. मला असंच एकंदरीत एक 300-350 रुपये. नाही, 200 रुपये. मिशोवर असे सुंदर सुंदर आहेत. मी मिशोवाल्यांचं का प्रमोशन करते दर टाइमला कळत नाही, पण सुंदर असतात यार. म्हणजे मी इवन हे पण मिशोवरनंच घेतलंय मी. पण हे बघ ना, छान आहे ना. तर जवळपास 1 वर्ष वगैरे झालं मी वापरतेय. सो येस, स्टार्ट विथ दिस मस्कारा. आय गेस माझ्याकडे 2 आहेत. थांबा, हालत नाही गं, संपलंय. पेंटर एखादा गेस कर. हे मॉइश्चरायझर आहे, ह्याचं प्राइस गेस. पण त्याची हालत का अशी आहे? ते कारण मी बरेच वर्ष वापरते. प्राइस गेस कर. 2000. उगाच काही गेस करतोस का रे, करायचं म्हणून? मग 1000 रुपये. 1300. 1000 रुपये कळलं मला. तू ते एक अशी ठोस वस्तू दाखव एखादी. 1300, 1500. बा गाईज, 1500. तू जवळपास होतास, तरी पण तू मागे आहेस. तुला एकच पॉइंट आहे. ओके. अरे कारण विचित्र आहेत गोष्टी या सगळ्या. हा, एक मिनिट. ओके. आय शॅडो पॅलेट मार्सचं आहे. सो गेस कर. हे ते जसं कॅनडावरनं आलं ते तसं हे मार्सवरनं नाही. मार्सवरती अजून पाणी नाही सापडलं. आय शॅडो पॅलेट मार्सवरनं. सुकरट विनोद. हे 1000 रुपयाचं आहे. मी आताच क्लिअर करते. हा, ह्याच्या सेन्स ऑफ ह्युमरमुळे मी याच्या प्रेमात अजिबात पडली नाहीये. ह्याच्या टॅलेंटमुळे आणि ह्याच्या करून हसली हुशारीमुळे मी ह्याच्या प्रेमात पडले. ना तर म्हणाल शी काय जोक आहेत याचे. आणि प्लीज अजिबात जज नका. मुळात एवढीशी ट्यूब जी 2500, हा मोठा विनोद आहे. अरे ह्याचे प्राइस सांग रे. 1000 रुपये मी सांगितलं. तू 1000 रुपयाचं नाहीये. माझी पकडण्यात बिझी होतीस. सॉरी. 200-300 रुपयाचं आहे हे. मार्स खूप महाग नसतं. सॉरी यार, मी काय सांगितलं. हा, हे बघ, हे मार्सचं आहे आणि सेमच दोन्ही आहे. असं माझ्याकडे पेन होता. अरे यार, हा कलर तुला माहिती का, असंच पप्पांचा चष्मा ठेवायचा बॉक्स पण होता. ठीक आहे. आता ते मार्सचं महाग नसतं तू सांगितलंस, तर हे फार फार तर 300 रुपये. नाही, हे 500 रुपये. 200 काय 250 आहे. मग 300 रुपये बोलल्यावर हो बोलायचं. जवळपासच आहे. हो. हे मॅकचं आयब्रो फिलर आहे. हा, हे 300 रुपये. 2000च आहे.
मॅक यार, काय प्रोडक्टचं याला काय. प्रोडक्ट बिडक्ट आपल्याला ते कळत नाही, आपण साईज बघून सांगतो ना. ते बघाशी पण सांगितलं. आता हे फालतूगिरी अशी आहे की एखादी गोष्ट एवढीशी आपल्याला देतात, त्याचे 2000 घेतात. एक मोठा डबा दाखवतात, ते 200-300 रुपयाला. म्हणजे याला लॉजिकच कळत नाही. हे सगळं लॉजिकलेस आहे. हे कॉम्पॅक्ट पावडर आहे, फिट मी. मेबलिन न्यूयॉर्क. हां, ही तू वापरायचं असं गेस, तुला माहीत असेल. म्हणजे तू पट्ट्यात येशील जवळपास. हे 130 रुपयाचं आहे. तुला कसं माहिती? असं 130चं नाही आहे, 150 वगैरे समथिंग आहे. ते प्राईस नाही लिहिलं आहे, बट येस असंच काहीतरी आहे. तुम्हाला असं वाटलं असेल मी प्राइस बघितली, पण नाही बघितली. मी असंच गेस करून इन जनरल त्याच्यावरचं वाचलं थोडं. ओके, हा कॅट राईसचा माझा सॉफ्ट माऊस आहे, जे एकदम खूप छान स्किनला ब्लेंड करतं आपल्या. सो सध्या मी हे वापरते आहे. हे खूप कमाल आहे. हे अभिला पण मी 2-3दा लावलेलं. सो अभि याची प्राईस गेस कर. हे 400 रुपयाचं आहे. 1000 रुपयाचे. सो हे पण मी दुबईवरनं ऑर्डर केलेलं. हो, म्हणून ते तर त्यामुळे नाही, बाटलीतनं दिलं. ह्याची प्राइस 1000 आहे, पण ह्याचं ओव्हरऑल मला तिकडनं ऑर्डर केलंय. सो तुम्ही मुंबई ट्रान्सपोर्ट पर्यंत एक 1500-1600ला मला पडलं. हे रेती आली का थोडी त्याच्याबरोबर. सो असं आहे. आता कॉन्टोर. हे काय, हे नेमकं म्हणजे काय? कॉन्टोर. कॉन्टोर म्हणजे काय तुला माहिती नाही? नाही, किती ऍक्टिंग करतो, किती ऍक्टर. हा ऍक्टर. कॉन्टोर म्हणजे काय तुला माहिती नाही? तुम्ही ऍक्टर लोकच वापरता. नाक तुमचे वाकडे तिकडे असतात ना, मध्ये सरळ लाईन मध्ये आणायला. त्याला कॉन्टोर म्हणतात. मला वाटलं नाही, मला वाटलं ते थोडस डार्क शेड असते ती वापरतात, त्याला कॉन्टोर म्हणतात. मला करत नव्हतं माहित. कॉन्टोर. हे 300-400 रुपयाचं असेल. हे 1000 रुपयाचं असेल. कारण ते एवढंच आहे तेव्हा मला असं वाटलं. 1000 पण नाही रे, हे 800-850 वगैरे अशी प्राइस आहे याची. माझं नाक त्या साईडला असतं ना, तरी मी नसतो वापरलंय. काय गाव कर, किती अतिशयोक्ती. फार तर किती सरळ होणार आहे याने नाक, मला सांग. 1000 रुपयाचं आहे ना, तर किती फार. मी ते घेतलंच नाहीये मला, मी ते तुझ्यासाठीच घेतलेलं. माझं नाक काय वाकड आहे. असं नाही, ते दिसताना असं खूप असं वाटत होतं की अरे वाव किती भारी आहे हे. जरा माझं पण नाक सरळ आहे ऍक्च्युली. मला पण काही प्रॉब्लेम नाही की नाक मोठं आहे, जाड आहे. दोघांचं पण नाक सरळ आहे. पण तू का घेतलंयस असं? का माहिती, मी वापरलंही नाही बघ. दाबून बघ. अरे तू 1000 रुपयाला घेतलंयस आणि तू वापरला नाही, हे का मूर्खपणा करतेस तू? हे कॉन्टोर नाही वापरत मी. अरे मला ते कसं लावतात ते पण नाही माहिती. ठीक आहे, सॉरी. हा, हे हायलाइट करते ना आपले, स्ट्रोब क्रीम आहे. स्ट्रोब क्रीम आता बघणार मी. MI ची हायलाइट. MI नाही रे, मॅक आहे. मुंबई इंडियन्सची आज मॅच होती, त्याचे हायलाइट्स बघणार मी, असं मी विनोद करत होतो. ते जाऊ दे, त्याच्यावर तू सॉरी. ही परत एक छोटी डबी आलेली आहे, छोटी ट्यूब आलेली आहे. हिचे पण प्राइजेस जास्त असणार, ते 700-800 रुपयाला असू शकते, किंवा 1000-1500 रुपयाला असू शकते. कितीला घेतलेली मी? खूप म्हणजे 1-2 वर्ष झाली मला ही वापरते मी. मॅकची स्ट्रोब क्रीम काय आहे ते? त्याने हे रात्रीचं मेकअप असतो ना, त्याला यूज केलीस ना तू, की तू जर हे रात्रीचा मेकअप वेगळा, दिवसाचा असं वेगळं असतं. हे 1500ची आहे ही, एवढीशी. 1000-1500 मी बोललो होतो. मला पॉइंट दे. जाऊ दे, हे नको मला रात्रीचा. अरे नाही, हे बघ बेसिक आहे ना, शिकायला ऍक्टर आहेस ना, बेसिक माहित असायला हवं. उद्या तू बेसिकच माहिती, बॉलिवूडची फिल्म केलीस ना, तिकडे हे वापरतात. हे बघ काय हे असं चमकतं. काय चमकतं? मला चमकायला ना, हे अशा फालतू ट्यूबची गरज नाही आहे.
फालतूचे जोक याचे. फाउंडेशनवर जाऊया आपण. जोक एकट्यात घेऊन आहे ना, याला चोपला पाहिजे याच्या जोकसहित. फाउंडेशनवर जाऊया. सो माझ्याकडे 2 आहेत. एक टू फेसचं आहे आणि एक मेबलिनचं आहे. सो गेस कर. हे दोन्हीही मला महाग वाटतात. हे 2000चं, हे एक 2000चं, हे 2-2.5 हजाराचं असू शकतं. कारण इन जनरल तर मुळात प्राइजेस तुलाही माहीत नाही आहेत. नाही, फाउंडेशन तू आय गेस करेक्ट ओळखलंस. नाही, तू करेक्ट नाही ओळखलंस. फाउंडेशन 3,500चं आहे आणि हे 800चं आहे. मेबलिन 800चं आहे. हे छान आहे, हे वापरत जा. हे असलं नको. नाही, हे चांगलं नाही आहे आणि स्किन तुमची हे होते, म्हणजे मॅट फिनिशिंग. हे मला तर त्या दिवशी तू लावलेलं खूप आवडलेली तुझी स्किन. असू दे, पण हे जास्त चांगलं आहे. नको. हे घे. आता हे ओळख. हे कन्सिलर आहे. कन्सिलर माहिती असेल ना तुला, कारण तुझ्या डोळ्याच्या खाली काळ आहे. हे एक आहे 2,500चं. गेस कर. तुला वेळ दिलाय मी तुझा. 3,500चं. सॉरी, तू पहिल्या याच्यात एकदम करेक्ट गेस केलंस यार. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू 50 रुपये कमी सांगितलेस. 2,550चं आहे हे. तू नाही का म्हणालीस? सेम टू फेसचं आहे कन्सिलर. सो येस, 2,500चं आहे. सो येस, आता आपण ब्लशरवर जाऊया. ही पण 30 रेंज आहे, 1,500 वगैरे. आय नो, ह्याचं पॅकेजिंग वगैरे खूप छान आहे. PSCचं आहे आणि तुम्ही घ्या. खरंच इतकं कमाल ब्लशर आहे. मी आयुष्यात एवढे ब्लशर यूज केले, बट हे वन ऑफ द बेस्ट ब्लशर आहे. ह्याचे म्हणजे मी एकदम जर असं म्हणजे आता अभिच्या फेसवर मी माझ्या फेसवर कशाला? अरे तसं नाही, एकदम लाईट मी डॉट करून बघा. अरे एवढा आता मी एवढाच डॉट केलाय. थोडा पुढे जा ना गावकर, दाखव ना तू केवढा डॉट केलाय. एवढासाच डॉट केलाय मी, पण ह्याचं फिनिशिंग जे आहे इतकं भारी आहे. आता ह्याची स्किन थोडी काळपट आहे त्यामुळे दिसत नाहीये. मला इथे का बसवलाय? मला कळलं हा ब्लॉग तिला का करायचा होता. हा हे चॅलेंज खोट आहे सगळं. नाही तर एवढं दिसत नाही, पण हे खरंच छान आहे ब्लशर. आता मी कसं एक्सप्लेन तुझ्या गालावर ते दिसतच नाही. सॉरी, कारण ते माझ्या स्किन टोनचं नाही आहे म्हणून नाही दिसत. स्किन टोन प्रमाणे नाहीये. पण येस हे खूप छान ब्लशर आहे. मी कसं एक्सप्लेन करू आता. बरं हे घे. हे लायनर. तू ब्लशर, तू मला लाजवत नाहीस, तू माझी लाज काढतेस. कळतंय का तुला? ब्लशर हे म्हणजे आपण किती छान लाजतो हे दाखवण्यासाठी असतं. पण ही माझी लाज काढते आणि माझी लाज काढण्यासाठी तिने ब्लशर वापरत होतं. सॉरी. हा आयलाइनर आहे. तू का असं मागे का बघायचं असतं? तुला प्रत्येक गोष्टीच्या पुढे बघतो ना माणूस. मेबलिन, हे काय मेबलिन लिहिलंय, हे माणूस असं बघतो. हे असं कोण बघतं मेबलिन? तू दिलंस तेव्हाच ते असं दिलं. मी इन जनरल त्याची बॉटल बघत होतो आणि एवढ्या लांबून मला ते दिसत पण नाही. मला चष्मा आहे माहितीये ना तुला. हे जर वाचायचं असेल तर मला एवढ्या जवळ बघावं लागेल. हा मेबलिनचं हे काय आयलाइनर आहे. ओके, हे एक 700-800 रुपयाला असू शकतं. नाही 700-800 नाही, हे 250 समथिंग आहे. व्हेरी गुड. कारण मी आयलाइनर वापरतच नाही. अरे तू मी कधीतरी वापरते. तू अशा गोष्टी का घेतलीस जे वापरत नाहीस आणि तू पैसे खर्च करतेस? काजळ आहे, नायकाचं आहे हे काजळ. नायकांचं आहे? मग त्यांनी असंच दिलं असेल तुला. माझं चुकतं ना, मी याच्या जोकवर हसते. इथेच माझं चुकतं. नायकांचं आहे हे काजळ. हे 300-350 रुपये. 250. हा म्हणजे 300 रुपये आणि 250 रुपये यात फार फरक नाही आहे.
हे हायलायटर आहे, टू फेसचंच आहे. सो येस. हे 500 रुपयाला किंवा 400 रुपये. 2500 आहे. अरे ही डबी. अभि पॅकेजिंग मध्ये असं किती कमाल आहे. अरे टू फेस्ड आहे तो ब्रँड, खूप चांगला ब्रँड आहे गावकर. हे बघ तुला हे दिसू शकतं. हे त्याच्या चेहऱ्यावर लावलं ना पण नको लावू. हे बाई हे नानू नाही हे इथे लाव, इथे हे दिसणार नाक कर इथे. जोकर बनवते इथे लाव, इथे नाही हे दिसणार इथे लाव. नाही तिथे पण दिसणार, तिथे पण दिसणार, तुझं नाकावर पण. हे बघा, ओ माय गॉड, एवढं छान दिसतंय ना तुझ्या ह्याला. हे बघू. हा छान दिसतंय. येस. सो आता आपण वळूया आयब्रो पेन्सिल आणि आयब्रो फिलर. आपल्याकडे एक नाही, दोन आहेत. सॉरी अजून एक आहे. सॉरी हे अरे बापरे, ह्याचा हा ब्रँड ओळखताच येईना. हा कुठला ब्रँड आहे हा? पण हा चांगला ब्रँड आहे हा. आय गेस मेबलिन वगैरे आहे हा. आणि हा इल्फ हे घे. मला ना प्रनाऊन्स नाही नीट करता येत आहे, बट हे दोन्ही प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. का आहेत आय डोंट नो. मी रेटिंग बघून घेते, असं काय गरजेचं नाही आहे. मी असतो तर ही 100 रुपयाला विकली असती, पण याची प्राइस वेगळी असू शकते. याची प्राइस वेगळी, कारण हे पेन्सिलीसारखे पेनांसारखे 3 प्रकार आहेत. सो त्याचा 1000 म्हणजे 500 नाही एवढं महाग नाही आहे. हा मग 300 रुपयाला. थांब 1 मिनिट, आपण चेक करूया. ELF आयब्रो फिलर 390 आहे आणि ते पण 390 आहे. 500 रुपये बरोबर बोललेलो. येस 400 रुपयाचं आहे. मेबलिनचं कितीला म्हणतोयस तू? मेबलिनचं पण असेल 300-400 रुपयाला. मेबलिनची 250 आहे. हे 300-400 म्हणजे 300 बरोबर बोललेलो मी. आणि हे 400 रुपयाचं होतं. PSCचं ब्रश आहे. हे आपलं कन्सिलर वगैरे लावायला आहे. हे नको गेस करा, ह्याची मला खरंच काय माहित नाही. हे बारीक गोष्टी तू सांगशील तर. बारीक गोष्टी मला माहित नाही, कशालाच अंदाज नाहीये मला. पण अंदाज घे तरी पण. ते एलिमेंटरी इंटरमिजिएट दिले त्या 100 रुपयाला ब्रश घेतलेले मी. हे पण फार महाग नसणार सोनू. किती अंदाजे? 200 रुपयाचे सगळे ब्रश मी तुला दिले. चल 450चा ब्रश आहे तो. ओके, हा नायकाचा ब्रश. हा आयब्रो फिलर आहे. ₹250 ब्रश आहे. ब्रश गाईज, पहिल्यांदा फोन स्विच ऑफ झालाय आमचा. की आम्ही बोलत होतो आणि फोन स्विच ऑफ झाला. आम्हाला कळलं नाही, कारण आम्ही बॅक कॅमेराने शूट करतोय. सेकंड टाइम मी व्हिडिओ चालूच नाही केला आणि आता आम्ही थर्ड टाइम शूट करतोय. म्हणजे पहिली 15 मिनिटं आणि नंतरची 15 मिनिटं असं मिळून एक अर्धा तास आम्ही. आणि मी सांगते आता की हे ब्रशेस होते जे अभिने गेस केले आहेत. हे एमिलिन पॅरिसचे. मी त्याचं लॉजिक सांगणार आहे. 1000 रुपीजचे आहेत हे ब्रश. हे मी करेक्ट गेस केले आणि तो पॉइंट तिने वगळू नये माझा. पण आणि करेक्ट, पण मला ते बिलकुल पटलेलं नाही आहे. कारण ह्याची करेक्ट प्राइस मी जी गेस केली ती 1000 रुपयाचा हा पूर्ण सेटअप आहे.
आणि मला का पटलं नाही ते फक्त मी तुम्हाला सांगतो. आमच्या जांभोरी मैदानात जत्रा भरते नवरात्रीची, तर त्या जत्रेतनं घेतले नाहीये आणि हे जत्रेतनं नाही घेतले. नाही पण त्या जत्रेत लहानपणी एक ती अशी काचेची कांडी मिळायची, जी अशी वरती केलं की खालून वरती ते आतमधला थर्मोकॉल वरती जातो आणि ती चमकी चमकते. हे तसंच त्यांनी ह्याच्या शेवटाला लावलंय. काही फॅन्सी नाहीये यात, हेच सांगतोय मी. ते तसंच त्यांनी याच्या दांड्यांना लावलंय आणि ते फॅन्सी म्हणून विकले. अरे काय नाही, ती मांजर किंवा घुस वरती तर सांगतो जे ते टाकलं नाही तर वास येतो. आपलाच कचऱ्याचा डबा पाडलाय का? हो, कारण वरती ठेवला आपला डबा, बाकीच्यांचे खाली असतात. तुझा कचरा 3:30 वाजलेत आणि बाहेर काहीतरी आवाज आलाय. याने त्यांचं खाणं टाकलंय ना, तर मांजर किंवा हे असणार, ते वरती चढून त्यांनी कचऱ्याचा डबा खाली पाडलाय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आय नो हे काहीतरीच मेंटल पण आहे, म्हणजे आमच्या शेजारची बाजारची घाबरतील, पण आम्ही जागे आहोत. 3:30 वाजले तर रात्रीचे, आणि आम्ही म्हटलं शूट करूया, पण मोबाईलने काही आमची साथ दिली नाही आहे. असो, तर हे गेस केलेलं आहे. आणि ह्यांच्या जांभोरी मैदानातच जत्रा भरते असं काही नाही. इन जनरल कुठल्याही जत्रेमध्ये हे असं काही काही मिळतं. हे तुला माहित होतं तरी तू ते फालतूपणा घेऊन करून ते घेतलेलं आहेस. इम्पॉर्टंट काय आहे हे लिहिलेलं आहे, एमिली इन पॅरिस. फालतू कुठल्याही सिरीज बघतात आणि त्याच्यातनं हे प्रेरित होऊ नये असलं काहीतरी. 1000 रुपयाला हे 4 ब्रशेस तिने घेतलेले आहेत. असू, ज्यांनी सिरीज बघितली असेल त्यांना माहीत असेल. क्रेझी गॅन. असो, चला तर आपण व्हिडिओची सांगता करूया आता. काय सांगता? चल बंद कर, तुझं तोंडही तू बंद कर. येस गाईज, तर ही आमची क्यू2 लिली आहे. क्यू2 लिली. तर अजून काही नाही, पण भाई बाहेर आवाज आलाय, मला भीती वाटायला लागली आता. काय नाही, चल. तर तुला काय बोलायचं आहे? काय नाही, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवडला असेल तर. आणि प्लीज अजून काही वेगळं तुम्ही सजेस्ट करू शकता की अजून काय वेगवेगळा कॉन्टेंट तुम्हाला पाहायला आवडेल. येस, आणि झालं सगळं, एवढंच बोलायचं होतं. येस, से बाय 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 बाय. बाहेर थांब. काय झालं? असं काय तू बडबडते? मग मी घाबरलो. मी पण घाबरली ना. तू असं काय अचानक थांबला? बोललो काय, ती कालची काळी मांजर होती ना, तिने डबा पाडलाय. इथेच आहे, तिला ठेवून आणि ये इथे. मी नाही येणार बाहेर. तू ये आतमध्ये. साबी, रात्रीचा नको जाऊ बाहेर. ती बघ दोघं पण जाणार बाहेर. तो निघाला. तू काय येडे? अरे तू कचरा डब्बा पडलाय बाहेर. हा असू दे, तरी पण दार लाव. ती येडी आहेस काय का? अरे हे वेळेपणा आहे का? हा, व्हिडिओ का बंद करतोयस तू? मग तुला हे का शूट करायचं? रात्रीचे 3:30 वाजले आहेत. काळी मांजर बाहेर आहे. तिने आमचा डबा पाडला. हे थोडं हॉरर नाहीये का? थोडं नाही, खूप हॉरर आहे. हे नॉर्मली माणसांसाठी हॉरर आहे. तू ॲब नॉर्मल. अरे पण ती मांजर काय, ती आजच नाही दिसलीये. ती रोज येते वरती, रोज असते ती. थोडं कचऱ्याचा डबा वगैरे ती लोकांचे पाडते. आज आपल्या कचऱ्याच्या डब्यात आपल्या मांजरांचं खाणं आपण टाकलंय. ते आपण सहसा टाकत नाही आपल्या कचऱ्याच्या डब्यात. सो ते टाकलंय, त्याच्यामुळे तिने तो कचऱ्याचा डब्बा खाली केलाय. म्हणून बाकी काय नाही, तो डब्बा तो उचलावा लागेल. येस गाईज, तर मी विचार करते आहे की उद्या किंवा परवा वेळ मिळेल तसं, अभि मला नेईल तसं बँड्राला जायचं आहे शॉपिंगला. आणि वेगवेगळं काय काय आलं आहे. सो आपण थोडं एक्सप्लोअर करू आणि तुमच्यापर्यंत शेअर करू स्वस्त्यात मस्त असं. सो येस, दॅट्स इट. बाय. सो येस गाईज, हाच आहे तो काळा बोका ज्याने आमचा कचऱ्याचा डबा पाडवला. त्याचं नाव बगीरा आहे. तो घाबरलाय मला. बाय गाईज.